शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसाची आवक जी आहे ती यावर्षी 1,43,000 क्विंटल आलेली आहे. मात्र ही आवक जी आहे ती कमी प्रमाणावरती आहे. तर कापसाचे दर जे आहे ते देखील कमी प्रमाणावरती आहे. सुरुवातीपासूनच कापसाचा दर जो आहे तो चढ उतार राहिलेला आहे. मात्र शेतकऱ्यांना पाहिजे त्या पद्धतीने दर जो आहे तो मिळालेला नसल्याची देखील बोललं जात आहे. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची देखील तशीच परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळं हा सगळा जो काय दर आहे हा कशा पद्धतीने आणि या सध्याची कापसाची परिस्थिती काय आहे काय नाही आपण या व्यापाऱ्यांकडून जाणून घेऊ. भाऊ काय सांगणार कशा पद्धतीने कापसाची परिस्थिती काय दर मिळाला जातोय? सध्या तरी कापसाचे दर पडले आहेत खाजगी याच्यामध्ये. 8 ते 10 दिवस अगोदर 8,200 ते 300 भाव होते, पण आता दर घसरले आहेत काही कारणांमुळे, US ट्रेड वगैरे त्याच्यामुळे. आता भाव आहे 7,000 ते 7,600 पर्यंत आता खाजगी व्यापाऱ्यांचे भाव आहे आणि CCIचे जे भाव आहेत ते 7,900 ते 8,010 पर्यंत त्याचे भाव आहेत. सध्या हा जो हंगाम आहे अजून किती दिवस सुरू राहणार त्याचा अंदाज जो होतो? अजून 15 ते महिनाभर चालेल, 15 दिवस ते महिनाभर हा हंगाम चालेल. आता कापूस हळूहळू कमी होत चालला. शेतकऱ्यांकडे 10 ते 15% नंदुरबार तालुक्यात किंवा जिल्ह्यात कापूस उरलाय. यावर्षी कापसाची क्वालिटी घसरली आहे किंवा कापसाचे दर पडण्याचे कारण नेमकं काय आहे? सुरुवातीला काय झालं, कापूस आल्यानंतर पाऊस पडला 4 ते 5 दिवस, त्यामुळे थोडस कापसाची जी प्रत आहे ती खराब झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना थोडं हे झालं. पण CCI आल्यामुळे, CCIचा सपोर्ट मिळाल्यामुळे, सपोर्ट प्राइसमुळे त्यांना थोडंसं बरं वाटलं, म्हणजे चांगलं झालं त्यांचं भाव मिळाल्यामुळे. निश्चितच CCI मुळे काही प्रमाणावर ते कापसाला जो दर आहे तो मिळाला. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापूस जो आहे तो पूर्णतः खराब झाला होता. मात्र त्या मार्ग काळात कसं तरी कापूस जगवला आणि कापूस विक्रीसाठी जो आहे तो इथं दाखल झालेला आहे. हंगाम जो आता शेवटच्या टप्प्यात आला असून आणखी 15 दिवस सुरू राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला गेला आहे. जितेंद्र बैसाने, TVN मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.